मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल का, या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. मुळामध्ये खंडणी प्रकरणातील सूत्रधार आणि मकोकातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. तो सहकारी आहे, त्यांचे व्यवहार पाहत होता. एवढंच नाही तर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, तर ते लॉजिस्टिक, जगमित्र शुगर या ज्या धनंजय मुंडे यांच्या ज्या कंपन्या आहेत याचा तो भागीदार आहे. इतकंच नाही तर त्यांचा एकत्र 7-12 उतारा देखील या ठिकाणी आहे. आणि म्हणून या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी मंत्र्यांनी काही दिवस थांबलं पाहिजे. बाहेर स्वतःहून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे. परंतु ते स्वतःहून जर राजीनामा देत नसतील तर वरिष्ठांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अशा प्रकारची चर्चा आता राज्यामध्ये जोर धरू लागलेली आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यानेच हा प्रश्न सुटेल असा प्रश्न नाही. मात्र या प्रकरणाची चौकशी होते आणि जिथं धनंजय मुंडे यांच्यापर्यंत, त्यांच्या दारापर्यंत येऊन थांबते, तिथं चौकशी थांबते, अशा प्रकारचा सूर या ठिकाणी आळवला जात असल्यानं मुंडेंनी काही दिवस यापासून लांब राहिलं पाहिजे. अशा प्रकारची मोठ्या प्रकारची मागणी ही राज्यभरातून होताना दिसते. धनंजय मुंडेचे अत्यंत जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचे नाव अवादा एनर्जी ही जी मसाजोगची विंडमिल कंपनी आहे यामध्ये आलेलं आहे. आणि काही कंपन्यात त्यांची एकत्र भागीदारी, एकत्र जमीन असल्याचं दिसून आलेलं आहे. आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी त्यांनी स्वतःहून काही दिवस मंत्रिपदापासून दूर राहायला हवं. त्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा या ठिकाणी दिसला असता. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत अशा प्रकारच्या. काही चौकशा किंवा काही नावं या प्रकारामध्ये आले तर तडकाफडकी राजीनामा दिलेले लालबहादूर शास्त्री असतील, शिवाजीराव निलंगेकर असतील, बॅरिस्टर अंतुले असतील, विलासराव देशमुख असतील, R.R. पाटील असतील, अशा अनेक लोकांनी फटकन राजीनामा देऊन बाजूला झालेले आहेत आणि मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. आता मुंडे साहेब ते करतील का नाही हे सांगता येत नाही. उलट त्यांनी राजीनामा न देण्यासारखीच विधानं या ठिकाणी केलं. इतर जिल्ह्यात खून होत नाहीत का? संतोष अण्णा देशमुखचा खून झाला त्यावेळेस ते असं म्हटलं होतं. बीडचा बिहार तर परळीचा तालिबान केला जातो असं त्यांनी म्हटलं. एका प्रकरणावरून जातीला बदनाम केलं जात आहे, वंजारी जातीला बदनाम केलं जातं असंही त्यांचं म्हणणं आहे. मी मंत्रीपदी, पालकमंत्रीपदी का असू नये असं देखील त्यांनी म्हटलं. एवढंच नाही तर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की वाल्मिक कराड तुमच्या जवळचे आहेत? ते म्हणले हो आहेत. त्यात नाकारण्यासारखं काय आहे? आणि पुन्हा 2 दिवसांनी पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की आता तुम्ही सभागृहात का अनुपस्थित आहेत? त्याने सांगितलं की माझ्या जवळच्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री निवेदन करणार. म्हणजे त्यांना ते जवळचं म्हणतात, सहकारी म्हणतात, एकत्र व्यवहार आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी यापासून दूर राहणं गरजेचं होतं. शिर्डीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की मराठवाड्याचा सामाजिक सलोखा बिघडला. कुठं सामाजिक सलोखा बिघडला? काहीही बिघडलेला नाही. आता कोणाला वाटतो तो फक्त काही राजकीय लोकांनाच वाटतो, तर असा कुठलाही नाही. एका जातीला टार्गेट केला जात आहे आणि वरून ते म्हणतात की आरोपीला फाशी झाली. आता आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि याचा तपासाची पाळमुळं कुठंतरी तुमच्याशी संबंधित लोकांपर्यंत असतील तर मग ती निष्पक्ष कशी होईल हाही मग प्रश्न आहे. भगवानगडाच्या दसरा मेळाव्यातसुद्धा लोकनेता पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडेचे ज्यांच्याशिवाय पान हलत नाही ते वाल्मिक कराड. सामाजिक कार्यकर्ते अंजलीताई दमानिया यांनी अजितदादा पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना पुरावे दिलेले आहेत. तर अजितदादा असं म्हणतात की आता या पुराव्याची शहानिशा करावी लागेल आणि दोषीला सोडलं जाणार नाही. म्हणजे तुर्तास तरी त्यांचं या ठिकाणी कल नाही. काल मंत्रालयात बैठक होती आणि प्रसारमाध्यमासमोर या ठिकाणी मुंडे आले आणि त्यांनी सांगितलं की या प्रकरणाचा त्यांना किती त्रास होत आहे, ती किती जिव्हारी लागले ते सांगतात. की तिसरीमध्ये मुलगी असेल आणि तिला मैत्रिणी विचारित असतील तर मग तुम्हाला काय वाटेल असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांचा तो अनुभव त्यांनी मांडलेला. परंतु साहेब, हे जरी खरं असलं तरी काही गोष्टी या नैतिकतेच्या पातळीवर आपल्याशी जवळच्या येतात आणि माझ्या राजीनाम्यावर देवेन भाऊ आणि अजितदादा बोलतील असंही त्यांनी सांगितलं. आणि मात्र परळीच्या राखेचं समर्थन त्यांनी केलं. RTIचे कार्यकर्ते चेतन तिरोडकर यांनी एक उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या असून खंडणीची रक्कम वळती केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास चालावा आणि ईडीनं सुद्धा या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी वाल्मिकने केलेल्या गुन्ह्याचा तपास करीत आहे. मात्र हा तपास केव्हा
जेव्हा कॅबिनेट मंत्र्याच्या दारापर्यंत येतो तेव्हा तपास थांबवला होता असा आरोप देखील या ठिकाणी केतन तिरोडकर यांनी या याचिकेमध्ये केलेला आहे. याशिवाय त्यांनी अनेक काही कंपन्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की ज्याचा त्यांच्याशी संबंध आहे. आदित्य आणि अजिंक्य ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, टर्टल लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड, ॲक्सिओ मल्टी युटिलिटी सर्व्हिस लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड परळी, डेअरी प्रायव्हेट लिमिटेड, यशोधन सर्व्हिस LPG या कंपन्यात धनंजय मुंडे यांचे आर्थिक हित आहेत आणि यापैकी परळी डेअरीमध्ये राजश्री मुंडे या सहसंचालक आहेत. तर अशा प्रकारच्या अनेक प्रकारचे आरोप या ठिकाणी त्यांच्यावर होत आहेत. याशिवाय वाल्मिक कराड हा काय आहे हे लोकांना माहीत आहे. तर वाल्मिकचे या काही क्लिप व्हायरल झालेल्या आहेत. तो PI शिवकुमार बल्लाळे यांच्याशी बोललेला आहे की त्या सनी आठवलेला सोडून द्या, म्हणजे पोलिसांना तो आदेश देतो की त्याला सोडून द्या. एकदा कालही एक क्लिप व्हायरल झाली. नाशिकचा एक मुलगा आहे, तो सांगतो मला सारखा पोलिसांचा फोन येतो. त्यावेळेस ते वाल्मिकांना महिला PSI निशिगंधा खुळे मॅडम यांच्याशी बोलतात की मॅडम हा किरकोळ नाही, मी इथेच बसलेलो आहे, आपलाच पोरगा आहे, त्या द्या सोडून, मी जिल्ह्याचा बाप. अशा प्रकारचं वाल्मिकांना सांगत आहे. आणि वाल्मिकच्या सांगण्यानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नेमणुका झाल्याचं बीडमध्ये जाहीर चर्चा आहे. पालकमंत्री म्हणून ते परत दरबार भरायचे आणि लोकांच्या समस्या निराकरण करायचे, थेट पोलिसांना फोन करायचे, महसूल अधिकाऱ्यांना फोन करायचे. असे अनेक प्रकरण या ठिकाणी सांगता येतील. म्हणून धनंजय मुंडेंनी काही दिवस बाजूला राहिलं पाहिजे. मराठा OBC वादाचा प्रश्न नाही किंवा मराठा वंजारी वादाचा प्रश्न नाही, तर प्रश्न आहे संतोष देशमुखाच्या खुन्यांच्या तपासापर्यंत जायचं आहे, आरोपीपर्यंत जायचं आहे, आरोपीला फाशी द्यायची आहे. आणि म्हणून जर यात कोणी जवळचं असेल तर थांबलं पाहिजे. आणि पोलिसांनीसुद्धा तपासामध्ये आता सूत्रधार दुसरा दाखवला आहे, सुदर्शन घोलेच दाखवले, म्हणजे इथं वाचवण्याचा प्रयत्न होतो की काय, अशा लोकांच्या मनामध्ये शंका येऊ लागलेल्या आहे. आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांनीसुद्धा सांगितलेलं आहे की प्रशासनावर दबाव जर यायचा नसेल तर काही दिवस या ठिकाणी मुंडेंनी बाहेर राहिलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर मुंडे यांच्या पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनीसुद्धा अशी मागणी केलेली आहे की प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी त्या ठिकाणी बाजूला राहिलं पाहिजे. आता यात राजकारण आहे. धनंजय मुंडे इथं जातीपातीचा प्रश्न नाही, इथं प्रश्न गुन्हेगाराच्या समर्थनाचा आहे. गुन्हेगार कुठंतरी त्यांच्याशी जवळ येऊन पोचलेला आहे असं दिसतं एकंदरीत. आणि म्हणून त्यांनी स्वतःहून या ठिकाणी काही दिवस या प्रकरणापासून अलिप्त राहिलं पाहिजे. आणि हा जो बिघडलेला सलोखा आहे त्याच्यासाठी मंत्री म्हणून तुम्ही काय केलं? तुम्ही सामाजिक न्याय मंत्री होते, तुम्ही या ठिकाणी कृषी मंत्री होते आणि आताही तुम्ही मंत्री आहात. मग तुम्ही काय केलं हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो. तर ही सर्वांची जबाबदारी मात्र आहे.